महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी 31 ऑगस्टला होणाऱ्या लेखी परीक्षेचं केंद्र जाहीर झाले. बँकेच्या भरतीसाठी 19,000हून अधिक अर्ज आले असून त्यापैकी 13,000 उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. मात्र जिल्ह्यातील केवळ 2,500 उमेदवारांची परीक्षा सांगलीत होईल. 10,500हून अधिक उमेदवारांना जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्र मिळालेत. परजिल्ह्यात केंद्र मिळाल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होतोय. जिल्हा बँक नोकर भरतीसाठी नंदुरबार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जालना, नांदेड आदी दूरच्या जिल्ह्यात केंद्र आहेत. परीक्षा केंद्र दूर असल्याने उमेदवारांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. वेळेत केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेकांना एक दिवस आधी संबंधित शहरात जावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासासोबतच वाहन भाडे, रेल्वे किंवा बसचे तिकीट, निवास आणि भोजनाचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य उमेदवारांसाठी हा खर्च मोठे आर्थिक ओझे ठरणार आहे. 444 जागांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज असताना परीक्षा केंद्र निश्चित करताना उमेदवारांच्या सोयीचा विचार करण्यात आला का, असा सवाल उपस्थित होतोय. विशेषतः महिला उमेदवार, ग्रामीण भागातील तरुण आणि प्रथमच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. बँकेने यापूर्वी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या जिल्ह्यात परीक्षा केंद्र असतील असं जाहीर केलं होतं. मात्र प्रत्यक्ष केंद्रांचे संदेश आल्यानंतर काही उमेदवारांना त्यापेक्षाही दूरच्या जिल्ह्यात केंद्र मिळाल्याचं समोर आले. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना राज्यभर फिरवून आर्थिक भुर्दंड का, असा संतप्त सवालही उपस्थित होतोय. दरम्यान नोकर भरतीच्या परीक्षा केंद्रांबाबत जिल्हा बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने संबंधित कंपनीने परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली असण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आले. कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्य हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच खटला जलद गतीने चालवून दोषीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाने पुकारलेल्या तासगाव बंदला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बहुतांश व्यावसायिक कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने नेहमी गजबजणारे प्रमुख रस्ते आणि प्रमुख चौक काही काळ निर्मनुष्य दिसून आले. कुपवाड येथे 15 ऑगस्ट रोजी गेल्या 20 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याची किरकोळ कारणावरून हत्या झाल्याची घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाचे तीव्र पडसाद तासगावात उमटलेत. घटनेतील संशयित आरोपीला तातडीने कठोर शिक्षा मिळावी आणि खटला अतिजलद न्यायालयीन प्रक्रियेत चालवावा या मागणीसाठी शिवसेनेने बंदचे आवाहन केले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद राहिली. सिद्धेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, सांगली नाका, गुरुवार पेठ, विटा नाका यांसह प्रमुख मार्गांवर नेहमीची वर्दळ कमी झाल्याचं दिसून आले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्रित आले. यावेळी हत्याकांडाचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. फेरीनंतर शिवतीर्थ येथे प्रार्थना करण्यात आली. यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मनोगत व्यक्त करून हत्याकांडाचा निषेध नोंदवलाय. संशयित आरोपीवर कठोर कारवाई करून दोषी ठरल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच प्रकरणात हा खटला जलद गतीने चालवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. दिवंगत नेते अजितदादांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्ह्याच्या वतीने युवक युवतींसाठी सांगलीत रोजगार मेळाव्यातून 1,500पैकी 1,300 जणांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. 83 कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला सांगली, कोल्हापूरसह विविध तालुक्यातून हजारो तरुण तरुणींनी सहभाग घेतलाय. मेळाव्याचं उद्घाटन आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे,
गटनेते मेनुद्दीन बागवान, कार्याध्यक्ष जमील बागवान, प्रदीप कदम, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक आझम काझी, नगरसेवक करण जामदार, नगरसेविका प्रार्थना शिंदे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हाध्यक्ष प्रशांत माने यांच्या उपस्थितीत झाले. या रोजगार मेळाव्यात IT, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, हॉस्पिटॅलिटी, हाऊसकीपिंगसह ब्ल्यू कॉलर आणि व्हाईट कॉलर क्षेत्रातील तब्बल 83 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत उमेदवारांच्या मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 3,500 पेक्षा जास्त युवक आणि युवतींनी केलं होतं. त्यानंतर 1,500 पेक्षा जास्त मुलांचे स्पॉट नोंदणी झाली. त्यामध्ये तब्बल 1,300 पेक्षा जास्त उमेदवारांना विविध कंपन्यांनी नोकरीसाठी निवड केली आहे. तरुणांना शिक्षणासोबतच रोजगाराची संधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं हेच दिवंगत अजितदादांचं स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रोजगाराभिमुख उपक्रम सातत्याने राबवले जातील असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. ॲडव्होकेट अमित शिंदे, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर सुनीता पाटील यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या मेळाव्याचं संयोजन उडान जॉब्सच्या संचालिका नेहा खापरे, विकास जाधव, उदय पाटील, सरफराज कच्छी, तौहीद शेख, जयंत जाधव, संजय देशपांडे, मोहसिन शेख, प्रशांत आगवेकर, सद्दाम खाटिक, अझीम पठाण, ज्ञानेश पाटील यांनी केले. जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवून सदृढ, सुरक्षित आणि सक्षम समाज घडवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गेले 1.5 वर्ष अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियान राबवण्यात येते. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी 8:30 वाजता नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगलीसाठी नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सांगलीकर नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संयुक्तरित्या केले. अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानात गेले वर्षभर कायद्याच्या धाकाद्वारे प्रतिबंध, प्रबोधन आणि पुनर्वसन या त्रिसूत्रीने विविध विभागांकडून सामूहिक प्रयत्न करत विविध उपक्रम राबवले गेले. याच अभियानाचा एक भाग म्हणून सोमवारी नशामुक्ती निर्धार पदयात्रेचं आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहून नशामुक्तीच्या चळवळीला बळ देणार आहेत. कल्पद्रुम मैदान, नेमिनाथ नगर, विश्रामबाग, सांगली येथून ही रॅली सुरू होणार असून तिची सांगता पोलीस मुख्यालय सांगली येथे करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे, तरुणाईमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करणे आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी सामूहिक निर्धार करणे हाच या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. नशामुक्त सांगली आणि सुरक्षित सांगली ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतल्यास व्यसनमुक्त समाज निर्मितीला अधिक व्यापक स्वरूप मिळेल. तरुणाईचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी 24 ऑगस्टच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. सांगली शहरातील एकमेव सर्वांच्या खेळासाठी खुले असलेल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. क्रीडांगणाच्या भिंती, इमारती, शौचालयाची दुरावस्था झाल्याने अनेक नवोदित खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत होता. याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आणि खेळाडूंचे होणारे हाल पाहता बिरनाळे फाउंडेशनच्या वतीने क्रीडांगणाची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी फाउंडेशनच्या वतीने 14 लाखांचा फंड उभारण्यात आला. या मोहिमेत इंजिनिअरिंग, फार्मसी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्वच्छता मोहिमेदरम्यान शहरातील तरुणाईमधील नशेचं प्रमाण किती भयानक आहे याचं वास्तव पुढे आले. स्वच्छता करताना 500हून अधिक नशेचे इंजेक्शन, दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी कोणतीही लाज न बाळगता क्रीडांगणाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी नगरसेवक सागर बिरनाळे यांनी व्यक्त केली आहे. मिरजेतील नदीवेस परिसरातून शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील 3 अटक केली असून त्यांच्याकडून 2 म्हैस, 1 रेडकू जप्त केलाय.
मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. चंद्रशेखर उर्फ चंदेश चंदमासिंह यादव, सतीश कुबेर यादव, संदीप कुबेर यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरज येथील नदीवेस पाटील गल्ली येथे राहणारे बसवराज तुरतुरे यांचे ढवळी रस्त्यावरील राजीव गांधी नगर येथे जनावरांचा गोठा या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख रुपये किमतीच्या हरियाणा मुरा जातीच्या 2 म्हैशी आणि 1 रेडकू चोरून नेलं होतं. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एका पथक चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की या म्हैशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे विक्री केली आहेत. पोलिसांचे पथक जाऊन त्यांनी म्हैशी ताब्यात घेऊन खरेदी करणारे शेतकरी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरच्या म्हैशी या चंद्रशेखर उर्फ चंदेश यादव, सतीश यादव, संदीप कुबेर यादव यांच्याकडून विक्री केल्या आहेत अशी माहिती दिली. आरोपी हे तेलंगणा येथे असल्याची माहिती मिळाल्याने आरोपींना मेहबूबनगर ग्रामीण पोलीस येथून ताब्यात घेण्यात आले. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे. माडग्याळ येथे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. चारा टंचाईमुळे पशुपालकांसमोर जनावरांचं संगोपन करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता सेवा भारती संस्था पुणे, शेती परिवार कल्याण संस्था आटपाडी आणि ग्रामपंचायत माडग्याळ यांच्या संयुक्त पुढाकारातून महाराष्ट्रातील पहिल्या चारा डेपोची उभारणी करण्यात आली आहे. या चारा डेपोचं उद्घाटन माडग्याळ येथील अंबाबाई मंदिर परिसरात उत्साहात करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात सेवा भारती संस्था पुणेच्या संचालिका पद्माताई कुबेर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रसाद देशपांडे, राजन गोखले, ग्रामपंचायत सरपंच अनिताताई महादेव माळी, उपसरपंच बाळासो सावंत, विठ्ठल निकम, लिंबाजी माळी, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत हिरवा आणि कोरडा चारा उपलब्ध करणे पशुपालकांसमोर मोठं आव्हान बनले. चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढला असून अनेक पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले. ही परिस्थिती लक्षात घेऊन सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत चारा डेपो सुरू केलाय. या चारा डेपोच्या माध्यमातून गरजू पशुपालकांना निम्म्या खर्चात चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका जनावरामागे 10 किलो चाऱ्याचं वाटप करण्यात येते. चारा मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आधार कार्ड सादर करून ग्रामपंचायतीकडे नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी वाढीव घरपट्टी भरू नये यासाठी प्रभागनिहाय जनजागृती सभा घेण्यात येणार आहे. शिवाय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घरपट्टी वाढ रद्द करावी अशी मागणी करणार आहे. वेळप्रसंगी जिल्हा व कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीच्या प्रश्नाबाबत वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीची कष्टकरी भवन येथे सभा पार पडली. या बैठकीला सतीश साखळकर, हनुमंत पवार, SK पाटील, VD बर्वे, आसिफ बावा, युनुस महाद, सलीम पन्हाळकर, किरण कांबळे, गजानन मिरजे, नितीन मिरजकर, रवी जय, रफिक महाद, प्राध्यापक जहांगीर तांबोळी आदी जण उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी वाढीव घरपट्टी भरू नये यासाठी प्रत्येक प्रभागात कृती समितीच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच कार्पेट एरिया अथवा चटई क्षेत्राच्या आधारे घरपट्टी आकारणी करण्याबाबत मार्च 2024 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायदेशीर तरतुदीची माहिती महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पालकमंत्री यांच्यासोबत कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्यापक बैठक घेण्याचं बैठकीत निश्चित करण्यात आलं. वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर पुढील टप्प्यात महापालिका आयुक्त, महापौर आणि विविध विरोधी पक्षनेते यांच्या निवासस्थानासमोर रात्री 10 ते 12 या वेळेत झोपमोड आंदोलन करण्याचा इशाराही बैठकीत घेण्यात आलाय. शिवाय वेळ प्रसंगी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार आहे, त्याची तयारी सुरू केली आहे. महापालिका शाळा नंबर 36 येथे आनंददायी शनिवार अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त राखी तयार करणे हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हाताने पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या सर्व राख्या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना पाठवण्यात येणार आहेत.
आनंददायी शनिवार या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक आणि कलात्मक कौशल्य विकास साधला जातो. खेळीमेळीच्या वातावरणातून शिक्षण, विविध सण उत्सवातून संस्कृतीची जोपासना, राष्ट्रीय एकात्मता, हस्तकला, नवनिर्मिती आणि पर्यावरणपूरक कृती या मूल्यांची रुजवणूक होते. या उपक्रमासाठी जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पर्लच्या जया जोशी, वैशाली कुलकर्णी, आशा पाटील आणि अक्षता यादव यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शंकर ढेरे तसेच शिक्षिका शाहीन संदी, अक्षता रेड्डी, मोनाली पवार, कविता चौगुले आणि रोहिणी रेनके यांनी विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेतल्या.